कन्या राशीसाठी हा महिना चांगलाच प्रतीत होत आहे। तुम्ही तुमच्या कामामध्ये इतके व्यस्त असणार आहात की तुम्ही तुम्हाला स्वतःलाही वेळ देऊ शकणार नाहीत ह्या महिन्यामध्ये। सोबतच कामानिमित्त कुठे बाहेरगावी प्रवास करावे लागू शकते। मग तो प्रवास लांबचा पण असू शकतो किंवा जवळचा पण असण्याची शक्यता आहे। परंतु कुटुंबापासून तुम्हाला काही काळासाठी का होईना पण दूर जावे लागणार आहे। कुटुंबासाठी तुम्ही वेळ देऊ शकणार नाहीत आणि पूर्णपणे व्यस्त असल्यामुळे कामामध्ये तुम्हाला तुमच्या मंडळी जे काही कुटुंबातील मंडळी आहेत किंवा तुमचा जोडीदार आहे तो तुमच्यावर ह्या महिन्यामध्ये नाराज होऊ शकतो किंवा नाराज होण्याची शक्यता आहे। साहजिकच आहे, तुम्ही जर थोडा सुद्धा वेळ जर त्यांना नाही दिला तर नक्कीच ते तुमच्यावर नाराज होतील। अचानकपणे आपले आप्तेष्ट मंडळी घरी भेट देतील। बऱ्याच दिवसांपासून तुम्ही त्यांना भेटलेले नव्हता तर ते तुमचे नातेवाईक मंडळी म्हणा किंवा पाहुणे तुमच्या घरी येतील आणि त्यामुळे हे तुम्हाला अचानक एक सरप्राईज मिळाल्यासारखे वाटेल। भावंडांची भेटीगाठी घडतील। बऱ्याच दिवसांपासून तुम्ही तुमच्या भावंडांना पण भेटला नव्हता तर एखाद्या कार्यक्रमानिमित्त म्हणा किंवा एखाद्या गेट टुगेदरसाठी म्हणा तुमचे भावंडे तुमच्या घरी येतील आणि त्यामुळे तुमच्या भेटीगाठी घडतील। तुम्हालाही छान वाटेल, एखाद्या कार्यक्रमालाही जाल आणि ह्या महिन्यामध्ये तुमची आर्थिक स्थिती ही चांगलीच राहू शकते। वैवाहिक जीवनही अगदी आनंदी असणार आहे। परंतु एखाद्या मतावरून म्हणा तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत वाद घालू शकता, तरी इथे थोडंसं आवरा। कधीतरी त्यांचं पण म्हणणं ऐकण्याचा प्रयत्न करा। तुमचा जोडीदार पण तुम्हाला काहीतरी सांगत असतो, त्याच्या मतालाही कधीतरी किंमत देण्याचा प्रयत्न करा। नेहमी आपणच बरोबर असतो असं काही योग्य नाही आहे। कधीतरी त्यांचंही मत घ्या, ऐकून घ्या, लगेच भांडण करत बसू नका। थोडंसं विचार करून मग तुम्ही त्यांना गोष्टी पटवून देण्याचा प्रयत्न करा। उगीचच वाद वाढवत बसू नका। आर्थिक बाबींमध्ये जर म्हटलं तर ह्या महिन्यामध्ये आर्थिक बाबीत वाढ होण्याची शक्यता आहे। अचानकपणे तुम्हाला आर्थिक लाभही मिळतील। थोडंसं खर्चांवर तुम्हाला नियंत्रण ठेवावे लागणार आहे आणि त्यामुळे तुम्ही आर्थिक बचत करण्यात ह्या महिन्यात नक्कीच सफल राहाल। घरामध्ये अचानकपणे धार्मिक कार्य घडतील आणि त्यामुळे धार्मिक कार्यासाठी काही प्रमाणामध्ये तुमच्याकडून खर्च संभावण्याची शक्यता आहे। परंतु या कार्यामधून तुम्हाला जी काही एक प्रसन्नता मिळेल त्याची कशाशीच तुलना होऊ शकत नाही। ह्या महिन्यामध्ये तुम्ही कोणत्याही बाबतीत केलेल्या चुकांमधून चांगलीच शिकवण घ्याल, परंतु पुन्हा त्या चुका करण्यापासून तुम्हाला वाचावे लागणार आहे। एखादी चूक तुम्ही केलेली आहे आता म्हणा किंवा भूतकाळामध्ये तुम्ही एखादी चूक केलेली होती तर त्या चुकांमधून तुम्हाला सध्या चांगलाच धडा मिळाला आहे असं आपण समजायला हरकत नाही। परंतु जर तुम्ही एकदा केलेली चूक पुन्हा तीच चूक रिपीट करायला लागलात तर तुम्हाला यामधून कोणीही वाचू शकणार नाही। तुम्हाला स्वतःच यामधून बाहेर पडावे लागेल, वाचावे लागेल। महिन्याच्या सुरुवातीलाच स्थावर मालमत्तेसाठी घरामध्ये म्हणा किंवा नातेवाईकांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे थोडंसं वाद मिटवण्याचा तुम्हीच प्रयत्न करा। एखाद्या वेळेस हे प्रकरण कोर्टातही जाऊ शकते, पण तुमच्यासाठी कोर्टाबाहेरच वाद सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे, तरच हेच तुमच्यासाठी योग्य राहणार आहे। कारण कोणत्याच प्रकारचे नुकसान होणार नाही, तुमचे नातेसंबंध पण टिकून राहतील आणि इतर जे काही व्यर्थ खर्च आहेत ते पण होण्यापासून तुमचे एक बचाव होईल। तरी नीट विचार करा आणि जर असं काही घडत असेल तर थोडंसं विचार करून परामर्श घेऊन तुम्ही कोर्टाबाहेरच वाद मिटवण्याचा प्रयत्न करा। जर कोणाला आर्थिक मदत तुम्ही करणार असाल ह्या महिन्यामध्ये तर तुम्हाला थोडंसं सावधानता बाळगावी लागणार आहे, कारण नुकसान होण्याची शक्यता दिसत आहे। म्हणजे तुम्ही एखाद्याला आर्थिक मदत केली तर वापस ती आर्थिक मदत किंवा जे पैसे तुम्ही दिलेले आहेत ती वापस मिळण्याची शक्यता थोडीशी कमी मिळत आहे। जे कोणी मध्यस्थी असतील ते तुमच्या एक ओळखीचे आहेत का नाहीत बघा किंवा तुमच्या जवळचे आहेत का नाही ते बघा। आर्थिक मदत करताना प्रत्येक गोष्टीचा नीट विचार करा आणि मगच त्यांना मदत करा, कारण नुकसानीचा सामना तुम्हालाही करावा लागू शकतो। नातेसंबंधांच्या दृष्टीने जर पाहिलं तर हा महिना संमिश्र स्वरूपाचा असा असणार आहे, कारण नात्यामध्ये काही छोट्या मोठ्या तक्रारी उद्भवतील। महिन्याच्या शेवटी कोणासंबंधी जर गैरसमज असतील तर तेही दूर होतील। बऱ्याच दिवसांपासून तुमच्या एखाद्या नातेसंबंधांमध्ये किंवा नातेवाईकांबद्दल तुमच्या मनामध्ये म्हणा किंवा तुमच्या घरामध्ये काही गैरसमज पसरलेले असतील तर ते महिन्याच्या शेवटी गैरसमज दूर होऊन पुन्हा तुमचे नाते पहिल्यासारखे प्रस्थापित होण्याची शक्यता दिसत आहे। सोबतच जोडीदारासोबतचे नातेसंबंध अधिक दृढ करण्यासाठी त्यांच्यासोबत वेळ घालवावा लागेल तुम्हाला। एकमेकांसोबत तुम्ही विचार शेअर करा, मनातील गोष्टी जाणून घ्या, एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि मगच तुमचे नाते हे पहिल्यापेक्षाही जास्त प्रमाणामध्ये फुलेल। एकमेकांना टाइम द्या, वेळ द्या, हे खूप महत्त्वाचं आहे। जरी तुम्ही खूप बिझी असणार आहात तरी तुमच्या जोडीदारासाठी तुम्हाला
थोडं का होईना वेळ ही काढावीच लागणार आहे. जे कोणी प्रेमसंबंधामध्ये असतील तर त्यांच्यासाठी हा महिना एकदम अनुकूल असा आहे. तुम्ही एकमेकांना वेळ द्याल, समजून घ्याल आणि तुमच्या नात्याला एक विश्वास, अजून पहिल्यापेक्षा जास्त विश्वास वाढेल. सोबतच जे कोणी विवाहासाठी प्रयत्न करत असतील तर त्यांचे विवाह जुळतील, परंतु विवाह जुळण्यामध्ये काही अडचणी पण येतील. तर तुम्हाला त्या अडचणींचा सामना करून जे काही मार्ग तुम्हाला शोधावे लागणार आहे, एखादं तुम्हाला जे काही सामना आहेत, तुम्हाला आव्हाने आहेत ती पेलावी लागणार आहेत. विवाह जुळतीलच, परंतु अडचणी पण येतील, पण अडचणींना भिवून जाऊ नका. व्यावसायिक वर्गाला मात्र हा महिना प्रगती मिळवून देणारा असा जाणार आहे, परंतु प्रगती मिळवण्यासाठी तुम्हाला कठीण मेहनत करावी लागणार आहे. काही परिस्थितींचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो किंवा परिस्थितीनुरूप तुम्हाला बदलावे लागू शकते. भरपूर पळापळ तुमची होणार आहे किंवा व्यवसायानिमित्त तुम्ही एखाद्या ठिकाणी प्रवास पण करण्याची शक्यता दिसत आहे. जर तुम्ही व्यवसायामध्ये एखादा आर्थिक व्यवहार किंवा आर्थिक डील करार करणार असाल तर जरा जपून करा, कारण आर्थिक नुकसान होण्याची शक्यता दिसत आहे. लगेचच कोणावरही विश्वास तुम्ही ठेवू नका. प्रत्येक गोष्टीची शहानिशा करा, पडताळणी करा आणि मगच कोणतेही व्यवहार करा, परंतु जपून करा. ह्या महिन्यामध्ये आर्थिक लाभापेक्षा खर्च जास्त राहतील आणि त्यामुळे तुम्ही आर्थिक नियोजन करणं हे खूप गरजेचं आहे. कारण आवक जेवढी असणार आहे त्याच्यापेक्षा जास्त तुमचा खर्च राहील. त्यामुळे आर्थिक नियोजन करणं हे खूप महत्त्वाचं आहे आर्थिक लाभ कमवण्यासाठी. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी कामाचा व्याप भरपूर प्रमाणामध्ये राहणार आहे. त्यामुळे तुम्ही खूप व्यस्त पण असणार आहात. सोबतच तुमचे विरोधी मंडळी तुम्हाला अडचणींमध्ये आणण्याचा प्रयत्न करतील आणि त्यांच्यापासून सावध राहण्याचा तुम्ही प्रयत्न करा. जर तुमच्यावर एखादी महत्त्वाची जबाबदारी, एखादं महत्त्वाचं काम जर तुमच्यावर सोपवलेलं असेल तर ते काम करताना तुम्ही दुसऱ्या कोणावरही विश्वास ठेवू नका. फक्त आणि फक्त तुम्हीच ते कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, कारण तुमची जी काही इमेज आहे, तुमचं जे काही एक व्यक्तिमत्व आहे ते खराब करण्याचा प्रयत्न हे नक्कीच तुमचे विरोधक मंडळी करतील. तर त्यांच्यापासून ह्या महिन्यामध्ये नक्कीच सावध राहा. तरुण वर्गाला मात्र हा महिना भरपूर परिश्रमाने भरलेला असा जाणार आहे. तुम्हाला भरपूर कठीण परिश्रम करावे लागतील. जर तुम्ही तुमचा स्वतःचा एखादा व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असाल तर नक्कीच सुरू करू शकता, कारण तसे योगही आलेले आहेत. परंतु व्यवसाय सुरू करत असताना तुमच्या घरामध्ये किंवा तुमचे जे काही ओळखीचे वडीलधारी मंडळी असतील किंवा जे काही तुमचे मार्गदर्शक असतील त्यांचे मार्गदर्शन घ्या आणि मगच सुरुवात करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला तुमच्या सुरुवातीला किंवा तुमचं जे स्टार्टअप आहे ते सुरू करण्यामध्ये तुम्हाला या सल्ल्यांचा म्हणा किंवा त्यांच्या अनुभवांचा नक्कीच फायदा होईल. त्याचा तुम्ही फायदा करून घ्या. संधीचा योग्य वापर करण्याचा प्रयत्न करून स्वतःला सिद्ध करून दाखवा. जे कोणी व्यक्ती नवीन नोकरीच्या शोधात असतील, तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे नोकरी मिळवण्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न करत आहात माहिती आहे, परंतु सध्या तुमच्या मनाप्रमाणे नोकरी मिळू शकेल की नाही हे सांगता येत नाही. एखादी जर नोकरी मिळालीच तर ती करायला काय हरकत आहे, ही सुरुवात आहे असं समजा आणि तुम्ही ती नोकरी करायला लागा. नक्कीच याच्यामधूनही तुम्हाला पुढे जाऊन तुमच्या या अनुभवावर तुम्हाला नक्कीच तुमच्या मनाप्रमाणे नोकरी मिळून जाईल. म्हणजे तुमच्या करिअरला ॲटलिस्ट सुरुवात होईल ह्या विचाराने तुम्ही नक्कीच ती नोकरी स्वीकारू शकता आणि स्वतःची एक नवीन सुरुवात तुम्ही करू शकता. नक्कीच याचा विचार तुम्ही करा. महिला वर्गाला मात्र हा महिना चांगलाच असा असणार आहे. भरपूर उत्साहाने आनंदी असा जाणार आहे. तुम्ही एखाद्या ठिकाणी प्रवास कराल, तुमच्या कुटुंबीय मंडळीसोबत, मित्रमंडळींसोबत, नक्कीच तुम्ही एखाद्या तीर्थक्षेत्राला म्हणा, पर्यटन स्थळी भेट देऊ शकाल. तुम्ही स्वतःसाठी ह्या महिन्यामध्ये वेळ काढाल, स्वतःसाठी एन्जॉय कराल. सोबतच ज्या कोणी महिला नोकरी करत असतील तर तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्या कामामध्ये वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल आणि त्यामुळे तुम्ही खूप दमून जाल, व्यस्त राहाल, थकून जाल आणि त्यामुळे तुमच्या आरोग्यावर पण त्याचा परिणाम होऊ शकतो. तर इथे थोडीशी आरोग्याची तुम्ही काळजी घेतलेली बरी. आरोग्य सांभाळा आणि मगच कोणतेही कार्य करा. ज्या कोणी महिला व्यवसाय करत असतील त्यांना तुमचा व्यवसाय विस्तार करण्यासाठी भरपूर परिश्रम करावे लागणार आहे. प्रसिद्धीसाठीही भरपूर परिश्रम तुम्हाला करावे लागणार आहे. मगच तुम्हाला कुठे प्रसिद्धी मिळेल, नावलौकिकता वाढेल आणि तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये आर्थिक लाभ पण मिळतील. सोबतच आर्थिक लाभ अपेक्षेप्रमाणे मिळाल्यामुळे तुम्ही बचत करण्यामध्येही सफल राहाल. स्वतःसाठी तुम्ही एखादा दागिना पण खरेदी करू शकता आणि त्यामधून जे तुम्हाला आनंद मिळणार आहे त्या आनंदाची दुसऱ्या कोणाशीच कशाशीच तुलना होणार नाही. विद्यार्थी वर्गाला मात्र हा महिना आव्हानात्मक स्वरूपाचा असा असणार आहे. जर तुम्ही परदेशामध्ये शिक्षणासाठी प्रयत्न करत होता तर थोडीशी तुम्हाला प्रतीक्षा करावी लागू शकते, कारण खूपच कॉम्पिटिशन आहे आणि
बऱ्याच दिवसांपासून तुम्ही प्रयत्न करत आहात, परंतु काही अडचणी येतील आणि त्यामुळे तुम्हाला अजून थोडा वेळ प्रतीक्षा करावी लागू शकतोय. जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांना आतापर्यंत केलेल्या परिश्रमाचे फळ मिळण्याची वेळ आलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. परंतु याच्यामध्येही तुम्हाला पुन्हा नवीन आव्हाने सामोरे येतील. फळ मिळेलच, परंतु आव्हाने पण त्याप्रमाणे येतील. तर यासाठी तुम्ही तयार राहा. उच्च शिक्षणासाठी जे कोणी प्रयत्न करत असतील तर तुम्हाला तुमच्या मनासारखे क्षेत्र नक्कीच मिळून जाईल. तुमच्या परिश्रमाला इथे तुम्हाला आता फळ मिळेल. ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला मात्र तुमच्या स्वास्थ्याची तुम्ही काळजी घ्या, आरोग्याची काळजी घ्या. विशेष करून पोटाचे विकार संभवतात, तरी पचणारेच पदार्थ खा. बाहेरचे अरबट चरबट खाणे टाळा. एखाद्या समारंभाला पण भेट देण्याची शक्यता आहे. तेथे तुमचे जुने प्रियजन मंडळी म्हणा किंवा मित्रमंडळींच्या भेटीगाठी होतील आणि त्यामुळे तुमच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. जुने काही मित्रमंडळी असतील त्यांच्यासोबत वेळ घालवल्यामुळे तुम्हाला खूप छान वाटेल, एक आनंदी वाटेल, मनाला शांती मिळेल. तरी याचा आनंद घेण्याचा प्रयत्न करा. एकंदरीतच पाहता हा महिना तुमच्यासाठी सर्वार्थाने अनुकूल, चांगलेच परिणाम देणारा असा जाणार आहे. तरी येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा. सोबतच अजून एक राहून गेलं आणि ते म्हणजे तुम्हाला जर अजून काही नवीन ज्योतिष या विषयावर नवीन गोष्टींची किंवा वेगळी काही माहिती हवी असेल किंवा तुमच्या वैयक्तिक काही अडचणी असतील, कुंडलीबद्दल काही अडचणी असतील तर नक्कीच तुम्ही मला विचारू शकता, कमेंट करू शकता आणि मी तुम्हाला ती माहिती नक्कीच पुरवण्याचा प्रयत्न करेल. सोबतच ही जी काही मी माहिती तुम्हाला दर महिन्याला पुरवित आहे ती तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मी अजून नवीन माहिती तुम्हाला ज्योतिषाबद्दल पुरवण्याचा प्रयत्न करीन. अध्यात्मावर काही गोष्टी तुमच्याकडे तुम्हाला पुरवण्याचा नक्कीच प्रयत्न करीन, परंतु साथ ही अशीच राहू द्या. धन्यवाद.